सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 146 अर्ज आलेले आहेत, तर नगरसेवक पदासाठी 2267 अर्ज दाखल झाले असून अनगरचे 17 नगरसेवक हे बिनविरोध आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी मात्र दुरंगी लढत होणार असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 146 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाच्या 289 जागांसाठी 2267 अर्ज दाखल झाले आहेत। अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या सर्व 17 जागा या बिनविरोध झाल्या असून नगराध्यक्ष पदासाठी मात्र दुरंगी लढत होणार आहे। सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्या शहरातील तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते। रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती। करमाळ्याच्या नगराध्यक्ष पदासाठी 15 अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 255 अर्ज दाखल झाले आहेत। अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी 11 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 25 जागांसाठी 163 अर्ज दाखल झाले आहेत। तुदनीच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज तर नगरसेवकाच्या 20 जागांसाठी 97 अर्ज दाखल झाले आहेत। अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज तर नगरसेवक पदाच्या 26 जागांसाठी 151 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी 8 अर्ज तर नगरसेवकांच्या 36 जागांसाठी 366 अर्ज दाखल झालेत। मंगळपेठाच्या नगराध्यक्ष पदासाठी 19 अर्ज तर नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 180 अर्ज दाखल झालेत। कुर्डुवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज दाखल झाले असून नगरसेवकाच्या 20 जागांसाठी 164 अर्ज दाखल झालेत। बार्शीच्या नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज दाखल असून 42 जागांसाठी 284 अर्ज दाखल झाले आहेत। मैंदर्गीच्या नगराध्यक्ष पदासाठी 8 अर्ज आले असून नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 84 अर्ज दाखल झाले। सांगोल्याच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक 31 अर्ज दाखल झाले आहेत, तर नगरसेवक पदाच्या 23 जागांसाठी 338 अर्ज दाखल झालेत। मोहोळच्या नगराध्यक्ष पदासाठी 18 अर्ज तर नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 168 अर्ज दाखल झालेत। मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तुर्तास तरी बहुरंगी लढती दिसून येत आहेत।